मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 16 महाजनापदविषयी समजून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे, सामान्य शक 600 या कालावधीमध्ये धार्मिक क्रांतीचा विस्तार होत होता आणि दुसरीकडे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक यामध्येही खूप बदल होत होता. त्याच दरम्यान लोखंडाचा जास्त वापर होत होता. हे आपण कशामध्ये पाहिलेलं आहे? वैदिक संस्कृतीमध्ये पाहिलेलं आहे. वैदिक संस्कृतीमध्ये जे 4 वेदांचा अभ्यास केलेला आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या वेदांचा 2 कालखंडामध्ये विभागला होता. 1500 पासून ते 1000 पर्यंतचा जो कालखंड होता ते ऋग्वेद म्हणजेच पूर्ववैदिक काळ होता आणि दुसरा म्हणजेच यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 3 वेदांचा जो काही कालखंड पाहिला तर आपण उत्तर वैदिक काळ असा आपण समजतो. तर हा कालखंड म्हणजेच 1000 पासून ते 600 सामान्य शक पूर्वपर्यंतचा कालखंड आपण अभ्यासलेला आहे. तर अथर्ववेद म्हणजे सामान्य शक 700-600 या दरम्यानमध्येच शेतीमध्ये लोखंडाचा उपयोग आणि त्याचबरोबर कृषीमध्ये चांगल्या प्रकारे ते जमीन करण्यास लागलेले होते. तर याच आधारानुसार की साम्राज्यवाढीस किंवा महाजनपद होण्यास कारणीभूत ठरलेले आहे. तर याच व्हिडिओमध्ये आपण या महाजनपदाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. महाजनपद म्हणजे काय? तर महाजनपद म्हणजे हा शब्द महा म्हणजेच मोठे आणि जनपद म्हणजे लोकांचे राज्य या 2 शब्दापासून बनलेला आहे. त्याला महाजनपद असं म्हणतो. तर हे महाजनपद कशा प्रकारे बनत होते? तर त्या दरम्यानमध्ये म्हणजेच जे सामान्य शक पूर्व, तर त्यावेळेला धार्मिक क्रांतीचा विस्तार होत होता. जे वैदिक संस्कृतीचा जास्तीत जास्त वर्चस्व वाढत होतं. समाजामध्ये जी काही प्रथा, यज्ञ, त्याचबरोबर वर्ण आणि स्त्रियांचा स्थानमान कमी होत होता. तर अशाच धार्मिक क्रांतीचा विस्तार होत होता. तर आणि दुसरीकडे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक यामध्येही खूप बदल होत होता. त्याच दरम्यानमध्ये लोखंडाचा जास्त वापर होत होता. त्यासाठी कृषी चांगल्या प्रकारे होऊ लागली होती. म्हणून प्रत्येकानं शेती बळकावण्यासाठी, शेती वाढविण्यासाठी जमिनीकडे आपला कल वळवलेला आहे, लक्ष केंद्रित झालेलं आहे. त्यामुळेच लहानात लहान जे कबिल्यामधून राज्य बनू लागलेले होते. आपल्याला माहिती असायला पाहिजे, गौतम बुद्धाच्या आणि महावीर स्वामी यांच्याच जन्मापूर्वीच हे 6 जनपद बनलेले होते. तर आता आपण एक एक करून पाहूया. तर या ठिकाणी जनपासून जे लोकांचं जे काही कुळ होतं त्या कुळापासूनच काय बनलेलं होतं? एक जनपद, महाजनपदांचा विस्तार झालेला दिसून येतो. तर ह्या ठिकाणी हे महाजनपद कसं बनत होते तर हे थोडे समजून घेऊया आपण. तर या ठिकाणी जे कुल आहेत, जे कुल ते ग्राममध्ये बदलत आणि ग्राम विषमध्ये बदलत आणि विष हे जन आणि जन हे जनपद बनत आणि जनपदाचं महाजनपद बनत होते. म्हणजेच कुल म्हणजे एक कुटुंब समजायचं. तर एक कुटुंब आणि असे अनेक कुटुंब जर जमले तर त्याला ग्राम किंवा गाव म्हटलं जात होतं. अशाच अनेक गावांचा सहभाग करून 2, 4, 5 असे ग्राम एकत्र येऊन त्याला विष म्हटलं जात होतं. विष म्हणजे आता सध्याचं आपलं सर्कल किंवा एक विभाग म्हणून ओळखला जातो. तर विष असे अनेक विष किंवा असे अनेक सर्कल मिळून जसं जन बनलं जात होतं तसं आता आपण तालुका बनलेला दिसून येतो. तर जनचं नंतर जनपद बनला म्हणजेच अनेक जन एकत्र येऊन जनपद बनलेला आणि तशाच पद्धतीने आता तालुका अनेक तालुक्यांचा सहभाग घेऊन एक जिल्हा बनलेला असतो. तशाच पद्धतीने त्या जनपदांचा समूह करून किंवा अनेक जनपद एकत्र येऊन महाजनपद बनलेले होते. तर याच्यामध्ये जिल्हा आता सध्या आपण पाहतो, जिल्हा अनेक जिल्हे एकत्र आल्यानंतर राज्य बनतो. तर अशा प्रकारे त्यावेळेला महाजनपद होते. काय होते? महाजनपद होते आणि आता राज्य आहे. तर अशाच पद्धतीने त्यावेळेला राज्य करत होते. तर हे महाजनपद, महा म्हणजेच मोठे
आणि जनपद म्हणजे लोकांचे राज्य या दोन शब्दापासून बनलेला आहे. तर हे कालखंड जर पाहिला आपण तर या कालखंडामध्ये म्हणजेच इ.स. पूर्व म्हणजेच 600 पूर्व 600 ते सामान्य शकपूर्व 600 ते 300 सामान्य शकपूर्व ह्या कालावधीमध्ये हा कालखंड उतरलेला दिसून येतो. तर या काळात भारतात अनेक लहान जनपदांचे एकत्रीकरण होऊन 16 मोठी राज्य म्हणजेच महाजनपदे निर्माण झालेली दिसून येते. तर हा काळ बौद्ध व जैन धर्मांचा उदय, शहरांची वाढ, व्यापार आणि नाण्यांचा वापर यासाठी प्रसिद्ध आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या ठिकाणी महाजनपदांचा जो काही वापर होता, नाण्यांचा वापर, या काळात आपण पंचमार्क नाण्यांचा वापर सुरू झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर पाहिलं बौद्ध धर्म आणि जैन धर्मांचा उदय झालेला दिसून येतो. म्हणजेच महावीरांचा जन्म 600 पू म्हणजे सामान्य शक पूर्व 599 ते 527 या दरम्यानमध्ये महावीरांचं कार्यकाळ आपण पाहतो. त्याच दरम्यानमध्ये गौतम बुद्धांचं जर सामान्य शक पूर्व 563 ते 483 सामान्य शक पूर्व या कालखंडामध्ये गौतम बुद्धाचं कार्यकाळ आपण पाहतो. तर याच दरम्यानमध्ये आपण जर ह्या महाजनपदांची निर्मिती जर पाहिली तर या ठिकाणी उत्तर वैदिक काळात लोक कायमस्वरूपी वस्ती करू लागलेले हे दिसून येते आपल्याला. तर त्यावेळेला शेतीकडे जास्तीत जास्त कल झालेला होता, हे तुमच्या लक्षात आहे. शेती, व्यापार आणि लोखंडी अवजारांचा वापर वाढल्यामुळे राज्य मजबूत झाली होती, हे तुम्हाला लक्षात आहे. अनेक लहान जनपदांचे विलिनीकरण होऊन महाजनपदे निर्माण झाली होती. मी आत्ता सांगितल्याप्रकारे जसं कुल, ग्राम, विश, जन, जनपद आणि महाजनपद, म्हणजेच अशा प्रकारे जनपासून जनपद, महाजनपदांचा विस्तार झालेला दिसून येतो. तर यानंतर आपण पाहूया कोणकोणते हे 16 महाजनपद होते, ते आपण या ठिकाणी एक एक करून लक्षात घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी 16 जे महाजनपद आहेत ते कोणकोणते होते. सर्व महाजनपदामध्ये अंग महाजनपद हे पूर्वेकडे होता. कोणतं? हे महाजनपद अंग, आणि त्याची राजधानी होती कोणती? चंपा, आणि ही राजधानी बिहार जिल्ह्यामध्ये आहे. दुसरी त्याच्या पश्चिमेलाच होती ती राजधानी म्हणजेच महाजनपदाच्या पश्चिमेला जे अंग महाजनपदाच्या पश्चिमेकडे मगध महाजनपद होते, आणि ते सर्व शक्तिशाली आणि हे गंगा नदीच्या मध्ये या ठिकाणी विस्तृत दक्षिणेकडे होते, आणि मगधच्या उत्तरेला वज्जी महाजनपद हे होते. हे वरच्या बाजूला आपण पाहतो. आणि मगध साम्राज्याचा जो काही बौद्ध ग्रंथानुसार ह्या मगधचा पहिला राजा कोण होता म्हणजे बिंबिसार होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण ह्या बिंबिसाराचाच जो इतिहास आपण पाहणार आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण बिंबिसार असेल, अजातशत्रू असेल, उदयन असेल, तर ते त्यांचा इतिहास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या मगध साम्राज्याचा जो काही आर्यवंशक जो होता, आर्यंक घराणे, तर तो राजा उदयन यांनी पाटलीपुत्र येथे किल्ला बांधलेला होता. म्हणजेच ह्या मगध साम्राज्यामध्ये पाटलीपुत्राची काय केली होती? शहराची निर्मिती केलेली होती. आणि ह्याच पाटलीपुत्र हे आजचा पटना म्हणजेच बिहारची राजधानी पटना म्हणूनच ओळखली जाते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आणखीन एक आहे ते म्हणजे काशी. काशीसुद्धा एक आहे, एक लिच्छवी घराण्याची काय होती गणराज्य म्हणून इथं उदयास आलेली होती. कौशल हे सुद्धा एक महाजनपद होतं. त्यानंतर पांचाल, वत्स, चेदी, शूरसेन, मत्स्य, कुरुक्ष, अवंती, अश्मक असे अनेक महाजनपद होते. आणि त्याचबरोबर भारताच्या बाहेर म्हणजेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये या ठिकाणी दिसून येते ते म्हणजेच कंबोज, त्यांची राजधानी राजपूर होती, आणि गांधार हे आपण ऐकलेलं आहे. तक्षशिला हे महत्त्वाचं काय होतं? विद्यापीठ होतं. आणि याच ठिकाणी कोण अभ्यास केलेला होता किंवा कोणी शिकलेलं होतं ते म्हणजेच कौटिल्य. तर हे कौटिल्यांचं म्हणजेच चाणक्यांनी कशाप्रकारे ह्या ठिकाणी मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यास त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे ते म्हणजेच कौटिल्य. तर त्यांचा अभ्यास ह्या तक्षशिलेमध्ये झालेला
होता. तर हे आपण पुढे जाऊन अभ्यास करणार आहोत. तर ह्याच महाजनपदाविषयी आपण ह्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. अंग, त्याची राजधानी चंपा, मगध, राजगृह, काशी, वाराणसी, कौशल, श्रावस्ती, वज्जी, वैशाली, मल्ल, कुशीनगर, चेदी, शक्तिमती, वत्स, कौशंबी, कुरु, इंद्रप्रस्थ म्हणून आपण ह्याला ओळखू शकतो. इंद्रप्रस्थ, तर हे इंद्रप्रस्थ आहे दिल्लीच्या आसपासचा एरिया, म्हणजेच इंद्रप्रस्थ म्हणजेच कुरु महाजनपद होतं. पांचाल, अहिच्छत्र, मत्स्य, विराटनगर, त्याचबरोबर शूरसेन, मथुरा, अश्मक, प्रतिष्ठान, पैठण हे दक्षिणेकडील महत्त्वाचं आणि शेवटचं इकडलं एक महाजनपद होतं. अवंती, उज्जैनी, गांधार, तक्षशिला, कंबोज, राजपूर या सर्व महाजनपदाबद्दल आपण जाणून घेत आहोत. तर या ठिकाणी महाजनपदांची जी काही निर्मिती झाली होती, तर ह्या ठिकाणी उत्तर वैदिक काळात लोक कायमस्वरूपी वस्ती करू लागले आणि शेती, व्यापार, लोखंडी अवजारांचा वापर वाढल्यामुळे राज्य मजबूत झाली आणि अनेक लहान जनपदांचे विलिनीकरण होऊन महाजनपदे निर्माण झालेली दिसून येतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्यापार, कृषी, वस्ती, लोखंडाचा वापर हे झालेला दिसून येतो. हा काळ बौद्ध व जैन धर्माचा उदय, शहरांची वाढ, व्यापार आणि नाण्यांचा वापर यासाठी प्रसिद्ध होता. तर याच कालामध्ये जे काही कर्मकांड होत होते, तर त्यावर निर्बंध आणण्याचं काम हे जैन आणि बौद्ध धर्मांनी केलेलं आहे. तर यानंतर आपण पाहूया यांचा महाजनपदांचा सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक, शैक्षणिक, राजकीय जीवन आणि त्यांचं ऱ्हास कशा प्रकारे झालेला आहे ते थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी महाजनपदांची राजकीय व्यवस्था कशी होती, तर हे राजेशाही पद्धतीवरती होती. राजा सर्वोच्च असायचा, त्यामध्ये मंत्रिमंडळ असायचं, सेनापती असायचे, पुरोहित असायचे, यांच्या मदतीने ते राज्य करत असायचे. त्याच पद्धतीने काही त्यामध्ये गणराज्य होते, तर ते गणराज्यसुद्धा या ठिकाणी आपण कशा प्रकारे होते ते जाणून घेऊया. अनेक प्रतिनिधी मिळून राज्य चालवत होते आणि निर्णय हे सभेत घेतले जात होते. अशा प्रकारे म्हणजे लोकांचा निर्णय घेतला जात होतं. तर अशा प्रकारचं हे गणराज्य त्यावेळेला होते. तर ह्यानंतर आपण सामाजिक जीवन किंवा धार्मिक जीवन जर पाहिलं, तर हे वैदिक धर्माबरोबर बौद्ध व जैन धर्माचा उदय झालेला दिसून येतो. यज्ञ कर्मापेक्षा अहिंसा, सत्य, संयम यांना महत्त्व मिळालेले होते. तर यांच्यामुळेच जैन व बौद्ध धर्मांच्या विचारामुळे, शिकवणीमुळे या ठिकाणी अहिंसा, सत्य, संयम या कर्मापेक्षा श्रेष्ठ ठरलेलं दिसून येतो. पण त्या अगोदर धार्मिक जीवन हे फार वेगळं होतं. यज्ञकांडावरती जास्तीत जास्त अवलंबून होतं हे दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक जीवन जर पाहिलं, तर समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचा तिथं काय होता, वर्णावरती या जन्मानुसार गणलं जात होतं. वर्णव्यवस्था अधिक दृढ झालेली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र स्त्रियांचा सामाजिक दर्जा तुलनेने कमी झालेला होता, कारण हे पूर्व वैदिक काळामध्ये जास्त होतं, स्थानमान चांगलं होतं, आणि उत्तर वैदिक काळामध्ये फार कमी झालेलं आहे, त्यांना स्थानमान कमी दिला जात होता. शिक्षणासाठी गुरुकुल व्यवस्था त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. तर अशा प्रकारे इथं पद्धतीमध्ये शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे शूद्रांना तिथं शिक्षण घेण्याचं परवानगी नव्हती, फक्त क्षत्रियांना दिलं जात होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्या ठिकाणचं जर शिक्षण जर पाहिलं त्यावेळेला, तर तक्षशिला हे प्रसिद्ध विद्यापीठ होते. कशाचे? या शिक्षणाचे केंद्रबिंदू होते. तर वेद, वैदिक, युद्धकला, राजकारण, गणित इत्यादी विषयामध्ये ते प्रांगत त्या ठिकाणी शिकविले जात होते. तर ते गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण दिले जात होते तक्षशिलेमध्ये. त्या तक्षशिलेमध्येच कोण शिकलेला होता, म्हणजे चाणक्य, म्हणजेच कौटिल्यांचंच जे काही अर्थशास्त्र असेल, राजनैतिक असेल, त्याचबरोबर जे काही सामाजिक असेल, तर ह्याच आधारानुसार ते काय केलेले आहेत, मौर्य साम्राज्याचं स्थापना करण्यास मदत केलेली आहे. आर्थिक जीवन जर पाहिलं, तर शेती हा मुख्य व्यवसाय होता. लोखंडी नांगरामुळे उत्पादन वाढलेले होते. व्यापाराची मोठी प्रगती झालेली होती. पंचमार्क नाण्यांचा वापर सुरू झालेला होता. कारागीर व व्यापारी हे संघ अस्तित्वात आलेले होते. त्याचपैकीने ह्या ठिकाणी महाजनपदाचा जर ऱ्हास पाहिला, म्हणजे शेवट कसा झाला होता, तर महाजनपदामध्ये सतत युद्ध होत राहिली.
महाजनपदाच्या विरुद्ध दुसऱ्या महाजनपदामध्ये विरुद्ध किंवा सतत युद्ध होत होते. मगधने इतर महाजनपदे जिंकून आपले साम्राज्य विस्तारलेले होते. पुढे चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली होती आणि आपल्या साम्राज्याचं काय केलेलं आहे, त्यांनी विस्तार केलेला आहे. तर हे विस्तार आपण पाहू शकतो की भारतामध्ये मौर्य साम्राज्याचा विस्तार किती वाढलेला होता हे दिसून येतं. तर त्यामुळेच महाजनपदाचा ऱ्हास झालेला आहे. तर यानंतर आपण पाहणार आहोत मगध साम्राज्यावरती कोणकोणत्या घराण्यांनी राज्य केलेले आहेत तेही आपण पुढे चालून पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारे तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.